मी कविता मेहंदी डिझायनर मस्तपैकी रेडी होऊन मी निघाले आहे ऑर्डरला जाण्यासाठी आणि मला स्टेशनला ड्रॉप करत आहेत साहेब. आणि आज माझे 2 लोकेशन असणार आहेत, त्याच्यामुळे भरपूर ट्रॅव्हलिंग होणार आहे. आणि माझं फर्स्ट लोकेशन होतं कल्याण आणि इकडे गेल्यानंतर मला भेटलेली आहे भाग्यश्री. आज माझ्यासोबत ती काम करणार आहे. एनिवेज नेहमीप्रमाणे ती फोनवर बोलत आहे. आजची मेहंदी खास असणार आहे कारण आज जिची मेहंदी आहे ती माझी स्कूल फ्रेंडच आहे आणि तिचं सेकंड बेबी शॉवर आहे. फर्स्ट बेबी शॉवरला सुद्धा मीच मेहंदी काढली होती, पण तिला आता परत अजून हौस करायची होती आणि अजून नवीन डिझाईन ट्राय करायच्या होत्या. त्याच्यासाठी ती हौसेने सगळ्या गोष्टी करत आहे. जी पण हौस राहिली ती पूर्ण करायची, याला म्हणतात हौसेला मोल नसतं. आणि अशा प्रकारे आमचे दोन्ही फ्रेंड हँड कंप्लीट झाले होते आणि मस्तपैकी आम्ही सगळे फोटोज क्लिक करत होतो. खरंच ही सुपर मॉम आहे की फोटोसाठी ती इतक्या वरती आणि उंच चढली होती. फर्स्ट बेबी शॉवरला जी मेहंदी झाली होती त्याच्यापेक्षा वेगळी आणि युनिक तिला मेहंदीचे डिझाईन्स पाहिजे होते आणि सेम तिला जसं पाहिजे होतं तसं मी तिला करून घेतलं तर ती खूप हॅपी होती. अशा प्रकारे इकडचे तर काम कंप्लीट झालं आणि मी निघाली माझ्या सेकंड लोकेशनसाठी. पण ऑन द वे जातातच माझी थोडीशी तब्येत डाऊन झाली, त्याच्यामुळे मला तिकडे गेल्यावरती जितकं काही शूट करता नाही आलं. आणि तिकडे होती एंगेजमेंट ब्राईड, पण तिनेही मिनिमम डिझाईन काढली होती, प्लस सायडरसुद्धा होते. सगळ्यांची मेहंदी कंप्लीट केली आणि आम्ही घरी जायला निघालो होतो. खूप संध्याकाळी लेट झाला होता, खूप बॅक टू बॅक इकडून तिकडून खूप भरपूर ट्रॅव्हलिंग झालं होतं आणि रात्रीचे 11:15 वाजले होते. पण नवरा नसला तरी सुद्धा फॅमिली सोबत असतेच नेहमीप्रमाणे. तसंच माझे दादा मला घ्यायला स्टेशनला आले होते. फक्त एक कॉल आणि सगळे हजर असतात माझ्यासाठी नेहमी. चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.